श्री स्वामी समर्थ सर्वांना आजचा दिवस चांगला आणि सुखाचा जावा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते। 2026 हे नवीन वर्ष आपल्या उंबरठ्यावर उभे आहे, पण तुम्हाला माहिती आहे का, या नवीन वर्षाची सुरुवात एका अत्यंत शुभ योगाने होत आहे। 1 जानेवारी 2026 रोजी गुरुवार आहे। गुरुवार म्हणजे आपल्या स्वामी माऊलींचा वार। जेव्हा नवीन वर्षाचा पहिलाच दिवस स्वामींच्या वारी येतो तेव्हा तो काळ आपल्या आयुष्यातील सर्व दुःख दूर करणारा ठरू शकतो। तर आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका वस्तूविषयी सांगणार आहे जी तुम्हाला नवीन वर्षाच्या पहिल्या गुरुवारी स्वामींच्या चरणी अर्पण करायचे। हा छोटासा उपाय तुमचे नशीब पालटू शकतो। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की ज्यांच्या घरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आहे त्या प्रत्येकाने आवर्जून किंवा कान उघडे ठेवून नक्की ऐका, कारण की तुमच्यासाठी हा विशेष व्हिडिओ आहे। सर्वांना नवीन वर्षाचे स्वागत करण्यापूर्वी जुन्या वस्तूतील नकारात्मकता घराबाहेर काढणे खूप गरजेचे असते। 31 डिसेंबरच्या दिवशी हे नक्की करा। घरची स्वच्छता दुपारी किंवा संध्याकाळी घर पूर्णपणे स्वच्छ करा। कोळ्याचे जळमट, अडगळे किंवा तुटलेले भांडे घरात ठेवू नका। जुने साहित्य, जर तुमच्या घरामध्ये बंद पडलेले घड्याळ असतील किंवा जुने फाटके कपडे असतील तर ते त्वरित बाहेर काढून टाका। वास्तुशास्त्रानुसार या गोष्टी प्रगती अडथळा निर्माण करतात। रात्रीची विशेष सेवा तुम्हाला नक्की करायची आहे। रात्री 12 वाजता जेव्हा जग सेलिब्रेशन करत असेल तेव्हा तुम्ही शांतपणे स्वामींच्या फोटोसमोर बसा, एक दिवा लावा आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करा। यामुळे तुमच्या घरात स्वामींचं रक्षण कवच तयार होईल। 1 जानेवारी ब्रह्ममुहूर्ताचं तुम्हाला एक विशेष दिवशी तुम्हाला एक काम करायचं आहे की 1 जानेवारी 2026 वर्षाचा पहिला दिवस। या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर सकाळी 4 ते 6च्या दरम्यान उठण्याचा प्रयत्न नक्की करा। शास्त्रात देखील सांगितलं आहे की ब्रह्ममुहूर्तावर केलेली प्रार्थना थेट ईश्वरांपर्यंत नक्की पोहोचते। उठल्याबरोबर आपल्या हाताचे दर्शन घ्या आणि स्वामींचे स्मरण करा। मंगल स्नान करून स्वच्छ किंवा शक्य असल्यास पिवळ्या रंगाचे वस्त्र नक्की परिधान करा। फक्त तुम्हाला पिवळा रंग गुरुग्रहाला आणि स्वामींना प्रिय आहे, त्याबरोबर तुम्हाला उद्याच्या दिवशी काळा रंग घालायचा नाहीये। त्याचबरोबर स्वामींना एक प्रिय वस्तू खूप आहे। आता आपल्याला एक गोष्ट करायची आहे की आपल्याला उद्याच्या दिवशी काळे वस्त्र चुकूनही टाळा। तुम्हाला काळे वस्त्र अजिबात घालायचे नाहीये। त्याच दिवशी तुम्हाला एक गोष्ट सुद्धा महत्त्वाची करायची आहे। स्वामींच्या चरणी तुम्हाला फक्त एक वस्तू ठेवायची आहे, जेणेकरून घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल। तर बघा, सकाळी स्नान झाल्यावर आपल्या स्वामींच्या मंदिरात जायचं आहे, किंवा तुमच्या घरामध्ये जर स्वामींचा फोटो असेल किंवा घरामध्ये स्वामींची मूर्ती जरी असेल तरीही तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे। असं नाही की तुम्ही मंदिरातच जायचं आहे, जर तुम्हाला मंदिरात जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता। त्याचबरोबर तुम्हाला स्वामींच्या मंदिरात जायचं आहे किंवा घरामधल्या फोटोपाशी तुम्हाला जायचं आहे। जर तुमच्याकडे मंदिर जवळ नसेल तर तुम्ही घरातल्या स्वामींच्या फोटोसमोर सुद्धा हा उपाय करू शकता। ती वस्तू म्हणजे सोनचाफा। स्वामी समर्थांना चाफ्याची फुलं अत्यंत प्रिय आहेत। सोनचाफ्याचा सुगंध हा सात्विक असतो आणि तो स्वामींच्या ऊर्जेला आकर्षित करतो। आता हे फुल म्हणजेच की सोनचाफा कसे अर्पण करायचे, केव्हा करायचे, कुणी करायचे, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावा आणि जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। आणि हो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या घरावर आणि तुमच्या कुटुंबावर स्वामी समर्थांची कृपा नक्कीच राहील। मंदिरात गेल्यावर स्वामींच्या चरणावर किंवा पादुकावर ही फुले अर्पण करा। फुले अर्पण करताना तुमचे मन आरशासारखे स्वच्छ असावे। कोणाबद्दल राग, द्वेष किंवा कपट मनामध्ये ठेवू नका। कोणालाही अपशब्द बोलू नका। महिलांचा अपमान देखील करू नका। स्वामींना केवळ भक्ती हवी असते, डामडोमल नाही, देखावा नाही। तर त्याचबरोबर फुले अर्पण करताना लगेच निघून जाऊ नका, तिथे थोडा वेळ शांत बसा आणि त्याचबरोबर थोडा वेळ शांत बसले देखील तुम्हाला 108 वेळा जप करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा मनोभावे जप करा। स्वामी चारित्र्य सारामृत वेळ असेल तर स्वामी चारित्र्य सारामृताचे अध्याय नक्की वाचा।
तुमची इच्छा सांगा. तिथे जप झाल्यानंतर स्वामींच्या डोळ्यात डोळे टाकून तुमच्या मनातली इच्छा बोला. त्यांना सांगा, स्वामी हे नवीन वर्ष माझ्या कुटुंबासाठी सुखाचे, आरोग्याचे आणि प्रगतीचे जाऊ दे. आमच्या हात कधीही सोडू नको. त्यामुळे आमच्या सदैव पाठीशी राहा स्वामी. माझे मुलं बाले, माझे लेकरं, माझे पती किंवा माझी पत्नी, माझ्या घरादारावर, माझ्या आई वडिलांवर तुमची छाया असू द्या. कामामध्ये मला यश बरकत दे. या नवीन वर्षामध्ये दारिद्र्य नको येतं, अखंड लक्ष्मी असू दे आणि तुमच्या आमच्या घरामध्ये तुमचा वास देखील असू दे, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. स्वामींना कोरडा नैवेद्य नको. त्यामुळे तुम्हाला जाताना स्वामींना नक्की नैवेद्य दाखवायचा आहे मंदिरामध्ये किंवा तुम्ही घरामध्ये देखील दाखवू शकता. स्वामींना कोरडा नैवेद्य तर तुम्ही दाखवू नका. त्यांना प्रेम हवं असतं. शक्य असल्यास घरी बनवलेले बेसन लाडू, पुरणपोळी किंवा गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवा किंवा शिरा दाखवा. मंदिरात आल्यावर इतर भक्तांना हा प्रसाद वाटा. त्याचबरोबर तुम्हाला आवर्जून जर तुमच्याशी शक्य झालं नाही पुरणपोळी, तर तुम्ही स्वामींना शिरा देखील दाखवू शकता. कारण की शिरा हा गुरुदत्तांना फार प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही शिरा हा स्वामींना देखील दाखवू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला उद्याच्या दिवशी एक गोष्ट चुकूनही करायची नाही आहे. जर तुम्ही ह्या गोष्टी करत असाल तर स्वामी काय तुमच्या घरामध्ये अलक्ष्मी आणि दारिद्र्य नक्की प्रवेश करेल. 2026 तुम्हाला वाईट किंवा घरामध्ये सतत किरकिरी जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला 2026च्या दिवशी पहिल्याच दिवशी ह्या गोष्टी टाळायचे. जसे की कोणाला अपशब्द बोलू नका, कोणाला शिवीगाळ करू नका. त्याचबरोबर महिलांचा आदर करा, सन्मान करा, स्वामींची पूजा करा, मंत्र करा, जप करा. या दिवशी तुम्हाला दाढी, केस, नखे हे टाळायचं आहे. घराशेजारी कुणी एखादी महिला वृद्ध महिला आली असेल किंवा एखादं लेकरू आलं असेल, कुणीही कुत्रं, मांजर, प्राणी, त्यांना तुम्हाला हाकलून द्यायचं नाही आहे. ही मोठी चूक तुम्हाला करायची नाही आहे. त्याचबरोबर जर तुमच्या घरी कुणी येतंय सोयीचेने, तुम्हाला मान सन्मानाने त्यांना पोट भरून अन्न द्यायचं आहे. असं सांगितलं जातं की आपल्या घरी कुणीही न कळमध्ये जर येतंय, न सांगता येते, तर ती स्वामींची कृपा असते. कारण की देव कोणत्या रूपात येतोय हे कधीही कोणाला कळत नसतं. सूक्ष्म जीवामध्ये सुद्धा देव येत असतो. त्यामुळे उद्याच्या दिवशी म्हणजेच की नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जर कुणी घरी येतंय तर त्याला पोटभर अन्न द्या. त्यांना काही वस्तू जर गरजेच्या असतील ते सुद्धा करा. गुप्त दान करा. गुप्त दान हे खूप महत्त्वाचं असतं. कारण की स्वामींना देखावा नाही तर गुप्त दान करा. स्वामींचे मंत्र जप करा. त्याचबरोबर चाफ्याचं फूल तुम्हाला हे आवर्जूनच अर्पण करायचं आहे. इतर कोणतंही फूल तुम्हाला उद्या अर्पण नाही करायचं. जर शक्य असेल तर चाफ्याचं फूलच अर्पण करा. इतर जर तुम्ही गुलाबाचं फूल जरी अर्पण केलं तरीही चालेल, पण तुम्हाला उद्याच्या दिवशी चाफ्याचं फूलच आवर्जून अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर तर मंडळी, हा होता 2026च्या पहिल्या गुरुवारचा अत्यंत प्रभावी उपाय. हा उपाय केवळ विधी नाही तर ती तुमच्या स्वामीप्रती असलेली श्रद्धा आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचं वचन नेहमी लक्षात ठेवा. हे कारण की कठीणातली कठीण अडचणी आपल्याला ह्या वचनाद्वारे, ह्या शब्दाने आपले कमी होतात. त्यामुळे 2026मध्ये स्वामींचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असावा हे तुम्हाला वाटतंय तर तुम्हाला ह्या चुका एक गोष्ट तुम्हाला अर्पण करायची आहे. त्यामुळे तुम्हाला या गोष्टीचं आवर्जून पालन करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या संधीचा फायदा घेता येईल. आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये सुद्धा लिहायला विसरू नका, श्री स्वामी समर्थ, जेणेकरून तुमच्या घरावर आणि तुमच्या कुटुंबावर स्वामी समर्थांची कृपा नक्कीच राहील. धन्यवाद.